सर, दुसरीकडे राज्यातील किडनी रॅकेट संदर्भात काल वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केले. 19 शेतकऱ्यांनी आपल्या किडन्या विकल्यात आणि पद्मश्री असलेल्या डॉक्टरकडून देखील हा प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. विजय वडेट्टीवारांनी धांदात खोटी माहिती काल सभागृहासमोर त्या ठिकाणी ठेवली. 9 लोकांचं किडनी रिसिव्हर आणि डोनर अशा पद्धतीचा प्रकार त्या ठिकाणी घडला. त्याच्यामध्ये 2 जण महाराष्ट्रातले होते आणि 1 जण त्यातला दुर्दैवानं शेतकरी होता. परंतु वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करण्यालायक वाक्य त्यांनी त्या ठिकाणी केलं की 19 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी किडन्या विकल्या. आपल्या राज्यातल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी किडन्या विकलेल्या नसून अशा पद्धतीनं राज्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान विजय वडेट्टीवार यांनी त्या ठिकाणी करू नये. त्याच पद्धतीनं त्यांनी सांगितलं की हे काम पद्मश्री प्राप्त डॉक्टरांनी त्या ठिकाणी केलं. असं कुठलंही त्या डॉक्टरांनी हे काम केलं, त्याला पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला नाहीये. त्याच्यामुळं असं पद्मश्री प्राप्त मान्यवरांचा देखील त्यांनी अपमान भविष्यात तरी करू नये. सर, सातत्याने हिंदू समाजाकडून वेगवेगळे मोर्चे काढले जातात. काल मंत्री नितेश राणे देखील म्हटले की लवकरच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लव जिहाद कायदा आणला जाईल. मात्र माजी मंत्री काँग्रेसचे अस्लम शेख म्हणतात की महाराष्ट्रामध्ये अशा कायद्याची गरज नाही. जबरदस्तीने होणारा धर्मांतर याच्यावर कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे, त्याच्यावर बंदी आली पाहिजे. याच्याकरता धर्मांतर बंदीचा कायदा आपण त्या ठिकाणी लवकरच आणतो आहे. परंतु याची भीती दुसऱ्या कोणी त्या ठिकाणी बाळगण्याचं कारण नाही. जर का कोणी जबरदस्तीने त्या ठिकाणी धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कायदा आणून कठोर कारवाई करण्यात येईल.